उपेंद्र धोंडे आम्ही सहज जलबोध अभियान नावाची एक जलसाक्षरता चळवळ चालवतो. या जलसाक्षरता चळवळीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हायड्रोजिओलॉजी किंवा भूजल विज्ञानसारखा विषय सोप्या भाषेतून मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या विषयाअंतर्गत आम्ही जे अभियान चालवतो त्याच्या अंतर्गत आम्ही निसर्गबेट, जल आराखडा, त्रिस्तरीय पुनर्भरण अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार करतो. आज या ठिकाणी आम्ही जल आराखडा हा दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं पाऊल कसं ठरेल या विषयावरती पत्रकार परिषद घेतलेली आहे. यामध्ये आम्ही जल आराखडा हा विषय गावोगावी पोहोचवण्यासाठी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न आम्ही इथे मांडलेले आहेत. जल आराखडा हा विषय गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काही कोर्सेस जे आम्ही विद्यार्थ्यांना देतो त्या माध्यमातून आम्ही गावामध्ये जाऊन भूजलविषयक माहिती एकत्रित करून त्या गावाचा आराखडा तयार करतो, ज्याला आम्ही पाणलोट जलधारण क्षमता आराखडा असं म्हणतो. हा पाणलोट जलधारण क्षमता आराखडा जो आहे तो तयार केल्यानंतर त्या पाणलोटामध्ये जलक्षेत्रासंदर्भात कुठलीही कामं जसं की नाला खोलीकरण असेल, पाणलोट उपचार असतील किंवा तलाव असेल, पाझर तलाव असेल, ह्या सगळ्या जलसंरचना शास्त्रशुद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी त्याची स्थळ निवड असेल किंवा ती संकल्पना राबविल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या संकल्पनेला आपल्या इच्छेप्रमाणे यश मिळते की नाही मिळते, म्हणजे त्याचं मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो ते करता येण्याची त्याची पात्रता ठरवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा जल आराखडा तयार करणं आवश्यक आहे. हा जल आराखडा नसल्यामुळे जलयुक्त शिवार एक सारख्या योजनेला सुद्धा याचा फटका बसला होता. आता येत्या कालावधीमध्ये जलयुक्त शिवार 2 सुरू होत आहे किंवा आता सध्या केंद्र सरकारची अटल भूजल सारखी योजना चालू आहे. या सगळ्या योजनांमध्ये जल आराखडा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु केवळ स्थानिक पातळीवरती याच्यामध्ये जनजागृती नसल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे अशा पद्धतीचा जल आराखडा बनवण्यासाठी जे प्रशिक्षित मनुष्यबळ असणं गरजेचं आहे ते नसल्यामुळे सध्या आपल्याकडे गावोगावी अशा पद्धतीच्या जल आराखडे बनत नाही आहेत आणि ते बनावेत याकरता पत्रकारांच्या माध्यमातून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, प्रशासन किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नरत आहोत. आतापर्यंत सर तुम्ही जे डेटाचं संकलन केलेलं आहे त्याच्यामध्ये काय परिस्थिती समोर आलेली आहे? आता सध्याची परिस्थिती काय? 2014 ते 2019 पर्यंत जे पण महाराष्ट्रामध्ये जलक्षेत्रामध्ये कामं सुरू होती त्या कामामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जल आराखड्याची उणीव असल्यामुळे स्थळ निवड जी चुकली, म्हणजे कोणत्या प्रकारच्या जलसंरचना कुठे केल्या पाहिजेत याबद्दल अनिविज्ञता असल्यामुळे नेमकं या योजनांचे म्हणावे तसे रिझल्ट मिळाले नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्याला 2014 ते 2017 पर्यंत केलेल्या कामाचे रिझल्ट न मिळाल्याने 2018 मध्ये दुष्काळाला तोंड द्यावं लागलं आणि 2019 पासून ते आज तागायत जी कामं झालेली आहेत त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला हवे तसे मिळाले नाही आणि आता आपण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत. म्हणजे थोडक्यात काय तर वर्षाचक्र जे 7 वर्षाचं असतं त्या 7 वर्षामध्ये 2 वर्ष हे तुटीच्या पावसाची असतात, म्हणजे हमखास दुष्काळी असतात. आणि असं आपल्याला गेली 100 वर्ष माहीत असून सुद्धा आपण या तुटीच्या वर्षाकरता सावध राहू शकत नाही किंवा पूर्वनियोजन म्हणून काही गोष्टी करू शकत नाही. मला असं वाटतं की आपण वारंवार दुष्काळाला तोंड देतोय, याच्यातनं आपण म्हणजे काही धडा घेतलाय असं आपल्याला वाटतच नाहीये आणि म्हणून जल आराखड्यासारखा जो विषय आहे तो आम्ही पोटतिडकीनं मांडतो आहोत. काय वाटतं यावर्षी पाऊस पण कमी झालेला आहे, काय परिस्थिती पुढे ओढवण्याची शक्यता आहे? 2018चं उदाहरण तुम्हाला सांगितलं, त्या वर्षी आम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं, त्यामध्ये आम्ही तज्ज्ञ अभ्यासक म्हणून असं म्हटलं होतं की यावर्षी सरासरी इतका पाऊस जरी पडला तरी सुद्धा आपल्याला दुष्काळाला तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यावर्षी 25,000 पेक्षा जास्त गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला सरकारला. यावर्षी त्याहूनही गंभीर स्थिती आहे. यावर्षी तर सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर 75% सरासरीपेक्षा 75%हून कमी पावसाची जी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरासरी ओलांडलेली नाही आहे आणि म्हणून आपला संपूर्ण महाराष्ट्र आजच्या मितीला दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. आणि हा दुष्काळ म्हणजे 1972चा दुष्काळाची तुलना जर आजच्या दुष्काळाशी केला तर तो 1972चा दुष्काळ होता तो अन्नधान्यांचा दुष्काळ होता. आज मितीला आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहोत, त्यामुळे आपल्याला खायला अन्न असेल परंतु पिण्यासाठी पाणी नसेल अशी आजची परिस्थिती आहे. आणि जर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही झालं तर जी मोठमोठी शहरं आहेत म्हणजे आपल्या राज्यामधल्या 13 शहरांमधली जवळपास 26 मोठी शहरं यावर्षी दुष्काळाचे मोठे चटके सहन करणार आहेत. तुम्ही म्हणताय की स्थळ निवडताना आता
डिपार्टमेंट स्थापन केलेली आहे, भरपूर सगळं आहे, भरपूर लोक त्याच्यावरती काम करतायत, मग ही चूक कशी काय होते? मी याला चूक म्हणणार नाही, मुळात ह्याला मी अपुरी परिस्थिती असं म्हणेल. एकूण महाराष्ट्राचं जे जलक्षेत्र आहे, या जलक्षेत्रामध्ये जे आपल्या पुढे आव्हानं आहेत आणि एकूण एवढ्या मोठ्या परिसरासाठी जे आपल्याला काम करायचं आहे, ते काम करण्यासाठी आता उदाहरणार्थ जल आराखडा बनवायचा असेल किंवा स्थळ निवड करायची असेल, तर त्याच्यासाठी जे प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला हवं आहे, त्याचा आपल्याकडे अभाव आहे. आणि जे आत्ताचं मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे ते त्याच्या परीनं काम करत आहे, परंतु ते संपूर्ण आपल्या इच्छेप्रमाणे रिझल्ट मिळण्यासाठी पुरेसं नाही आहे असं मला वाटतं. त्यांचं काही चुकतं याच्यातला भाग नाही आहे. मुळात त्यांची क्षमता कमी पडते. त्यांना एकूण कामाचं आव्हानच इतकं मोठं आहे की त्याच्यासमोर आपण तोकडे पडतोय.